यश, मान आणि कीर्ती तुम्हाला भेटतं ते दक्षिणेमुळे. दक्षिणेला आज कोण कोण आहेत ज्यांना यश, मान, कीर्ती कमी आहे का? मुंबईच्या दक्षिणेला जावा, किती मोठी माणसं आहेत. बरोबर. साऊथ बॉम्बे, साऊथ दिल्ली. तुम्हाला जर पैशाच्या संदर्भात काही प्रॉब्लेम येतो आहे तर तुम्ही तुमच्या आग्नेय दिशेला जर किचन असेल तर किचन पूर्णपणे साफ करून रात्री एक कलशमध्ये किंवा एका चांगल्या तांब्यामध्ये, शुद्ध तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं साफ. आणि रात्री प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही इश्यू असतात, छोटे छोटे इश्यू असतात, हेल्थचे असतात, पैशाचे असतात, त्याच्यानंतर कौटुंबिक समस्या असतात. तर सर आज आपल्याला बिना पैसे खर्च करता कसं तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता, कसं तुम्ही तुमचे प्रॉब्लेम हे पूर्णपणे संपवू शकतात, त्या गोष्टी सर आज आपल्याला सांगणार आहे. काही अशी घरं पण आहेत ज्यांच्याकडे खरोखर वास्तू कन्सल्ट करायला किंवा वास्तूंकडे जायला, त्यांची फीज मोजायला त्यांची परिस्थिती नसते. तर का नाही त्यांनाही रेमेडीज छोटे भेटू आणि त्यांची ग्रोथ होईल. इंटरनेटवरचा हा सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे की ज्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये रेमेडी सांगितल्या गेल्या आहे, छोट्या छोट्या रेमेडी सांगितल्या, विना पैसे खर्च करता तुमच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व होणार. तर तुम्हाला वाटतं की तुमचे जॉब होत नाही आहे, तुमचे इंटरव्ह्यूज होत नाही आहे, तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग थांबत आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही हिरवे मूग दान करू शकता. तुम्ही राजकारणामध्ये आहात, तुम्ही समाजकारणामध्ये आहात, तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात, तुम्ही यूट्यूबर आहात आणि तुम्हाला सोशल कनेक्शन भेटत नाही आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट भेटत नाही आहे, किंवा तुमची पूर्व मजबूत करण्यासाठी गहूचं दान करू शकता. गहू असे तुला कित्येक माणसं भेटेल, तुझ्याशी किती मित्र असेल की ते गाडीबेडीने येतील तुझ्याकडे भेटायला, पण तू कधी त्यांच्याकडनं कधी कॅश मागितली किंवा जीपे करायला सांगितली किंवा पैसे मागितले, त्यांच्याकडे त्या मोमेंटला नसणार, कॅश नसते त्यांच्याकडे. तर कॅश लिक्विडिटीची कमी असते त्यांच्याकडे जमीन जुमला असते, गाड्या असतात, बंगलो असतात, सोनंही असतं. सर हिरवे मूग दान करायचे पण कुणाला आणि त्याची क्वांटिटी किती हवी? तर पश्चिम दिशेला शनिग्रह विराजमान आहे आणि शनी इज मनी. ओके. पश्चिम दिशेला तुम्ही तुमचं सेविंग्सचं काही ठेवलात तर ते सेविंग्स वाढेल, कमी होणार नाही. किंवा जी काय गोष्ट तुम्हाला जी वाढवायची आहे ती पश्चिमेला ठेवायची. ओके. इच्छापूर्ती मंदिर जगातलं माहिती असेल, भारतातलं तिरुपती बालाजींचं. हो. तर तेही पश्चिमेला आहे. बरोबर. हां. किंवा काही टाईमनंतर असं वाटतं कोणाला की आम्हाला संध्याकाळ झाली की घरामध्ये एकदम ब्लॅक वाटतं किंवा एकदम डिप्रेस वाटतं, भीती वाटतं. तर संध्याकाळच्या वेळेला घराच्या उंबरट्यावरती किंवा उंबरट्याच्या बाहेर तुम्ही भीमसेनी कापूर लावायचं आहे. त्याची वेळ असेल संध्याकाळची 7:30 ते 7:30. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे गौरव सावंत सर वास्तुतज्ञ आहे. आणि मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहे ना, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही इश्यू असतात, छोटे छोटे इश्यू असतात, हेल्थचे असतात, पैशाचे असतात, त्याच्यानंतर कौटुंबिक समस्या असतात, लग्न जुळत नाही आहे, 100 गोष्टी आहे, 100 प्रॉब्लेम आहे जगामध्ये. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन पैसा नसतं. काही गोष्टींचं सोल्युशन एकदम छोटीशी गोष्ट करून पण तुमचं ते सॉल्व होऊ शकतं. तर सर आज आपल्याला बिना पैसे खर्च करता कसं तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता, कसं तुम्ही तुमचे प्रॉब्लेम हे पूर्णपणे संपवू शकतात, त्या गोष्टी सर आज आपल्याला सांगणार आहे. सर, तुमचं पुन्हा एकदा बँटर विथ चेतनमध्ये स्वागत आहे. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. सर, जे आपण म्हणतो ग्रह, दिशा, तर या गोष्टींचा कसा परिणाम होतो, म्हणजे आपल्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, जे प्रॉब्लेम्स असतात बेसिक ते सॉल्व करण्यामध्ये किंवा ते प्रॉब्लेम होण्यामध्ये आणि मग नंतर ते सॉल्व करण्यासाठी असणाऱ्या आपल्या रेमेडीज, मेन फोकस आपला आज रेमेडीजवरच आहे की छोट्या छोट्या रेमेडीजपासून कसे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. तर सर प्लीज तुम्ही सांग. दिशांचं जर तुम्ही बघितलं, दिशा ही कुठे नाही आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये दिशा आहे. तुम्ही वास्तूच नाही, तुम्ही ज्योतिषामध्ये बघा, तुम्ही पत्रिका जेव्हा बघता त्याच्यामध्ये पण आपण म्हणतो की 12 घरं आहेत, 12 घरांमध्ये 9 ग्रह आहेत. तर घर हा शब्द आला आणि जिथे घर आलं तिथे दिशा आली. तर दिशा ही सगळीकडे लागू होते. जशी तुमची प्रत्येक राशीची पण दिशा आहे आणि प्रत्येक ग्रहांची पण दिशा आहे. आणि तो ग्रह ज्या ज्या दिशेला बसला आहे तर त्या दिशेमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटतो आहे, जर तुम्हाला ती दिशा तुमची असे वाटते, तसे दिशेनुसार मी तुम्हाला सांगेन की प्रत्येक दिशाची विशेषता काय आहे, ॲट्रिब्यूट काय आहे, त्यानुसार त्या दिशेला कुठलं ग्रह बसलं आहे आणि त्या ग्रहासाठी तुम्ही काय दान केल्यावरती तुम्हाला आउटपुट भेटू शकतात त्याचे, किंवा तुम्हाला रिझल्ट की हे केल्याने हे होणारच. बरोबर. त्याचं नुकसान होणार नाही, तुम्हाला फायदाच होणार. बरोबर. जसं आपण काय म्हणतो की काही गोष्टींची रेमेडी केली की ज्योतिषीमध्ये सांगितले गेलं आहे की चुकीचं काय रेमेडी केली कुठल्या ग्रहासाठी तर ते तुमच्यावर इम्पॅक्ट होऊ शकतं. पण मी जे काय सांगणार आहे आज ते तुमच्या ग्रहांना मजबूतच करणार, ते तुमच्या दिशांना मजबूतच करणार. त्याचं कारण असं की काही अशी घरं पण आहेत ज्यांच्याकडे खरोखर वास्तू कन्सल्ट करायला किंवा वास्तूंकडे जायला, त्यांची फीज मोजायला त्यांची परिस्थिती नसते. तर का नाही त्यांनाही रेमेडीज छोटे भेटू आणि त्यांची ग्रोथ होईल.
तेही पुढे वाढ करतील, त्यांची पिढ्याही पैसेवाले होतील पुढच्या पिढ्या. तर त्यानुसार मी आज रेमेडी देणार आहे. बरोबर. तर आपण म्हणतो ना की भगवद्गीतामध्ये कृष्ण भगवानांनी सांगितलेलं आहे की 4 गोष्टी कलियुगात करायच्यात. जसं एक झालं जप, देवाचे जप, पूजापाठ, तप, उपासना, उपवास करणे, तिसरं यज्ञ हवन करणे, चौथं दान. तर तुझ्यामध्ये तू काय सांगशील की कुठलं सोपं आहे? दान करणं सगळ्यात सोपं आहे. हां, तर दान करणं सगळं सोपं आहे. तर जसं मी तुला सांगितलं की प्रत्येक दिशेला एक ग्रह आहेत, तर त्या ग्रहांवरती आपण रेमेडीज करू शकतो की ते ग्रह ज्या दिशेला आहेत किंवा तुला जर तुझ्या दिशेनुसार जर वाटते की ही गोष्ट तुझ्याबरोबर कमी आहे किंवा तुझ्या वास्तूमध्ये जेव्हा तू राहतो ते प्रत्येक एक नॉर्मल आपण म्हणतो ना एक 18 वर्षाचा मुलगा किंवा जो जिम्मेदार मुलगा आहे त्याला गोष्टी कळतात की घरामध्ये काय गोष्टी कमी आहेत. तर त्यानुसार आपण रेमेडीज आज सांगणार आहोत. ठीक आहे सर. इंटरनेटवरचा हा सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे की ज्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये रेमेडी सांगितल्या गेल्या आहे. छोट्या छोट्या रेमेडी सांगितल्या, विना पैसे खर्च करता तुमच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तर सर प्लीज सांगा. तर आपण सुरुवात करू उत्तर दिशेपासून. उत्तर दिशा. तर उत्तर दिशा ही तुमच्या जॉबची आहे, तुमच्या प्रमोशनची आहे, नोकरी जिथून तुमच्याकडे पैसा येतो. मग तुमचा बिझनेस झाला, तुमचं यूट्यूब, इन्फ्लुएन्सिंग, तुझं जॉब, प्रमोशन, जे काय पैशाच्या गोष्टी आहेत येण्याच्या त्या तुमच्या उत्तरेकडनं असतात. तिथे ग्रह आहे, बुध ग्रह विराजमान आहेत. तर तुम्हाला वाटतं की तुमचे जॉब होत नाही आहे, तुमचे इंटरव्ह्यूज होत नाही आहेत, तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग थांबत आहेत, तर तुम्ही जर तुमच्या उत्तर दिशेकडे किचन आहे, टॉयलेट आहे, जे तुम्ही सरकवू शकत नाही आणि काय मोठ्या रेमेडीज करू शकत नाही, जे काय रेमेडीज असतात भरपूर पैशाने, तर तुम्ही एक सिम्पल गोष्ट करू शकता बुधग्रहासाठी, उत्तर दिशेसाठी. आणि ज्या मी गोष्टी सांगितल्या त्या जर तुम्हाला वाटतं तुमच्यामध्ये त्या प्रॉब्लेम्स आहेत तुमच्याकडे, तर त्याच्यासाठी तुम्ही हिरवे मूग दान करू शकता. तसंच त्याच्या आपण पुढे येतो आहे ईशान्य दिशेला. सर हिरवे मूग दान करायचे, पण कुणाला आणि त्याची क्वांटिटी किती हवी? गरजू माणसाला, कोणी गरीब असेल त्याला हिरवे मूग दिलेत. रस्त्यावरती भरपूर गरीब स्ट्रीट्सवरती तुम्हाला दिसतात, ते हिरवे मूग तुम्ही त्यांना दिलेत. त्याची क्वांटिटी असणार, जे काय मी रेमेडीज आता सांगेन त्याची मिनिमम क्वांटिटी आहे 100 ग्रॅम. ओके. तर मित्रांनो, जर तुम्हाला जॉबचे प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पैसे अर्निंग होत नाही आहे, अशा समस्या येत आहे, असे जर प्रॉब्लेम तुम्हाला होत असतील तर तुम्ही सरांनी जसं सांगितलं की उत्तर दिशा तुमची खराब आहे त्यामुळे हे प्रॉब्लेम्स येत आहेत, तर तुम्ही हिरवे मूग दान करा 100 ग्रॅमच्या क्वांटिटीच्या वर. इतके करा, कमीत कमी 100 ग्रॅम हवेत. आणि गरजू लोकांना, गरीब लोकांना ते मूग दान करा. सर गाईला जर खाऊ घातलं तर चालेल का ही गोष्ट? चालेल ना, नो प्रॉब्लेम. दान करायची, मनापासून दान करा, मनापासून दान करायची. काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही गाईला पण देऊ शकता, पण जर जेवढं तुम्ही दान करण्यासाठी असं काही नाही की पर्टिक्युलर ह्याच माणसाला किंवा ह्याच व्यक्तीला दिलं पाहिजे. जो गरजू आहे त्याला तुम्ही दान करू शकता. बरोबर. येस. तर तुम्ही हिरवे मूग दान करू शकता. येस. मिनिमम 100 ग्रॅम. 100 ग्रॅम. त्याच्यानंतर आपण येऊया ईशान्य दिशेवरती. ईशान्य दिशेवरती ग्रह कुठला विराजमान आहे? तर गुरुग्रह. गुरुग्रह काय करतो? गुरुग्रह आपल्याला मार्ग दाखवतो. शिक्षण, टीचिंग, मेंटर, बुद्धी. तर गुरुग्रह ज्यांना असं वाटतं की त्याच्याकडे आयडियाज येत आहेत पण एक्झिक्यूट होत नाही आहेत, त्याच्याकडे प्लान आहेत पण ते काम नाही करत आहेत, त्याच्याकडे पुढचे 5 वर्ष काही क्लिअरिटीज नाही माझ्याबरोबर काय होणार आहे किंवा मी काय करणार आहे, तर त्याला असं वाटतं. आणि त्याची जर ईशान्य दिशा त्याला असं वाटतं फॉल्टी आहे, तर तो ईशान्य दिशा किंवा गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी पिवळ्या गोष्टींचं दान करू शकतो. पिवळ्या गोष्टीमध्ये पिवळी डाळ आली, आपले केळी आले, पिवळ्या कलरची हळद आली, तर हळदीपासून हळद की पिवळ्या गोष्टी ज्या काय असतील ते तो दान करू शकतो. ओके. म्हणजे ज्या लोकांना आयडियाज येतात, ज्यांना वाटतं की मला हे करू, यू करू, ट्यू करू असं म्हणतो आपण, पण करू शकत नाही, तर या लोकांसाठी आहे की त्यांनी पिवळ्या कलरचा जो प्रॉडक्ट असतो, एक धान्य असतं, ते दान करा गरिबांना. त्याची मेन हळद आणि क्वांटिटी सेम 100 ग्रॅमपर्यंत तुम्ही ते दान करू शकता. सर पुढची दिशा आहे सूर्य दिशा. ओके. सूर्य दिशा तुमची काय करते की सूर्य दिशा तुमची पर्सनॅलिटीवर काम करते, तुमच्या सोशल कनेक्शन्सवर काम करते. तुम्ही राजकारणामध्ये आहात, तुम्ही समाजकारणामध्ये आहात, तुम्ही इन्फ्लुएन्सर आहात, तुम्ही यूट्यूबर आहात आणि तुम्हाला सोशल कनेक्शन भेटत नाही आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट भेटत नाही आहेत, तुमची गव्हर्नमेंटची कामं अडकली आहेत, ठीक आहे, तुमच्या काही हेल्थवर इश्यू होतो आहे, तुमच्या काही पर्सनॅलिटीवर तुम्हाला असं वाटतं की काय पर्सनॅलिटीवर आहे, तर तुम्ही सूर्यग्रहासाठी किंवा तुमची पूर्व मजबूत करण्यासाठी गहूचं दान करू शकता. गहू दान करू शकता.
स्पेसिफिक गहू आहे. स्पेसिफिक गहू. ओके. सरांनी पूर्व दिशेबद्दल सांगितलं. आता जर तुमची पूर्व दिशा खराब म्हणजे तुम्हाला फेम हवं आहे लाईफमध्ये, तुम्ही समाजकारण करताय पण तुम्हाला NGO तुमचं नाही नीट चालत नाही आहे, किंवा तुमचं यूट्यूब चॅनल आहे बट तुम्हाला व्ह्यूज येत नाही, कनेक्शन, सोशल कनेक्शन्स तुमचे बिल्ड होत नाही आहे, राजकारण आहे तुम्हाला लोकांशी भेटावं लागतं, चर्चा कराव्या लागतात, जर या गोष्टी होत नसतील तर तुमची पूर्व दिशा खराब आहे. आणि पूर्व दिशा खराब असली तर रेमेडी काय बोलले सर? गहूचं दान करायचं. गव्हाचं दान करायचं 100 ग्रॅमच्या वर. येस, मिनिमम 100 ग्रॅम. बाकी तुमची यथाशक्ती तुम्ही कितीही करू शकता. मिनिमम 100 ग्रॅम. बरोबर. त्याच्या पुढे आपली दिशा येते ती आग्नेय. आग्नेय दिशा म्हणजे शुक्र. आग्नेय दिशा शुक्र ग्रह आहेत. बरं. शुक्र इंग्लिशमध्ये आपण म्हणतो विनस. विनस इज रिस्पॉन्सिबल लक्झरी, कॅश लिक्विडिटी. तर कॅश लिक्विडिटी काय करते, तर तुम्हाला असं वाटते की तुमच्याकडे जमिनी जुमला आहे, असे आपले काही काही मित्र असतात बघ, की आपण म्हणतो ना की शुक्र दिशा आणि आग्नेय दिशा ही पैशासाठी का. तर आपण कधी कधी म्हणतो म्हणजे तू पण आपल्या मित्रांना म्हणत असेल की याचा आजकाल खिसा फार गरम आहे. तर आग्नेय दिशा आग गरम असते, पैशाला गरम बनवतो. ओके. आपण तसं कनेक्शन आहे का? तसं कनेक्शन आहे ते, की याचा खिसा फार गरम आहे आजकाल, त्याच्याकडे पैशाची गरमी चढली आहे ना, असं आपण म्हणतो. म्हणजे शुक्र मजबूत असतो. शुक्र मजबूत असतो किंवा पैशाची गरमी, तर पैसा याला गरमी म्हणून आग्नेय दिशा ही कॅश लिक्विडिटीसाठी. असे तुला कित्येक माणसं भेटेल, तुझ्याशी किती मित्र असेल की ते गाडी बेडीने येतील तुझ्याकडे भेटायला, पण तू कधी त्यांच्याकडनं कधी कॅश मागितली किंवा जीपे करायला सांगितली किंवा पैसे मागितले, त्यांच्याकडे त्या मोमेंटला नसणार, कॅश नसते त्यांच्याकडे. तर कॅश लिक्विडिटीची कमी असते त्यांच्याकडे जमीन जुमला असते, गाड्या असतात, बंगलो असतात, सोनंही असतं, पण कॅश ट्रान्झॅक्शन किंवा कॅश लिक्विडिटी कमी असते. बरोबर. तर त्यांना असं वाटतं त्यांची कॅश लिक्विडिटी कमी आहे, तर त्यांचा आग्नेय दिशा डिस्टर्ब आहे किंवा आग्नेय दिशामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा शुक्रग्रहामध्ये, तर तशा माणसांनी दहीचं दान करावं. दह्याचं दान करावं. बरोबर. म्हणजे सरांनी आता जी रेमेडी सांगितली ना खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी असे काही मित्र पाहिले की ज्यांच्याकडे 100 एकर शेती आहे पण त्यांच्याकडे कॅश नसते. एक तर शेतीतून उत्पन्न येत नाही, आलेलं उत्पन्न टिकत नाही, तर अशा गोष्टी होतात. काही लोकांकडे प्लॉट्स आहे पण त्याच्यातून अर्निंगच नाही आहे. प्लॉट्स थोडी तुम्हाला पैसे देणार आहे, जो अनलेस अँड अंटिल तुम्ही त्याला विकत नाही किंवा तिथे काहीतरी तुम्ही तुमचं घर बांधत नाही किंवा तुम्ही एखादं कमर्शियल बांधून त्याला एक रेंटवर त्याचा फायदा उचलत नाही. तर ही पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर तुमच्याकडे लिक्विड पैसा नाही आहे, कॅश फ्लो नाही तुमच्याकडे, तर तुम्ही दह्याचं दान केलं पाहिजे. तर आता अग्नीचं एवढं इम्पॉर्टन्स आहे आपल्या लाईफमध्ये. तर आमच्या वास्तुशास्त्रामध्ये किंवा शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की आरोग्यम भास्करम इच्छिते. भास्करम म्हणजे सूर्य. आरोग्यासाठी सूर्य इम्पॉर्टंट आहे. ज्ञान इच्छेतू शंकरम. ज्ञान हवं असेल तर शंकर देवता. विद्या इच्छेतू सरस्वती. विद्यासाठी सरस्वती. श्रियम इच्छेतू हुतासन. श्रियम म्हणजे काय? लक्ष्मी म्हणजे पैसा. हुतासन म्हणजे अग्नी. जसे अग्नीचे प्रकार असतात आपल्या पोटामध्ये, आपण म्हणतो जठार अग्नी आहे डायजेशनसाठी. बरोबर. तशी दावनल अग्नी असते. जसं आग लागते ना फॉरेस्टला किंवा जंगलात, त्याला दावनल अग्नी म्हणतात. ओके. जसं श्री हनुमानांनी लंकेला जाऊन आणले, बरोबर, त्या अग्नीला वडवानल अग्नी म्हणतात. ओके. तर ही श्रियम आपण म्हणतो ना, श्रियम इच्छेतू हुतासन. तर हुतासन नावाची अग्नी आहे आग्नेय दिशेला, ती तुम्हाला श्री देते. आणि हुतासन अग्नी ही फॉर्म ऑफ विष्णुदेवांचा एक अवतार आहे. ओके. तर श्री, जर तुम्हाला लक्ष्मी चांगली पाहिजे तर तुम्हाला आग्नेय दिशेचा फार इम्पॉर्टन्स आहे शास्त्रामध्ये. हो, येस आहे. तो हे सगळं अग्नीचं आहे, कॅश लिक्विडिटी आहे. तर आग्नेय दिशा तुमची पैशासाठी फार काम करते. हो, आग्नेय दिशेवरती तुम्हाला भरपूर लक्ष. आग्नेय दिशेवर खूप काम केलं गेलं पाहिजे. फार इम्पॉर्टंट आग्नेय दिशा. म्हणून म्हणतात ना किचन आग्नेयाला असावं. तिथे मी मगाशी म्हणालो की होमही काय तो हवन करतोय आपण, पवित्र काम आहे तिथे आपण जेवण बनवतोय. तर म्हणून काही गावांमध्ये आजही चुली अशा आहेत की ज्याच्यावरती जरे अपग्रेड झाले आहेत मुलं, त्यांची नातवंड, त्यांनी बंगले बांधले, त्यांनी चूल एक ठेवली आहे. चूल ती त्यांनी अग्नेयाला लावून ठेवली. त्याची इम्पॉर्टन्स आहे, म्हणून त्याचा इम्पॉर्टन्स फार आहे. ओके. हे एक आहे. तर आग्नेयानंतर किंवा आग्नेयाच्या याच्यानंतर आपण येतोय दक्षिणेवरती. आग्नेयानंतरची दिशा आहे दक्षिण दिशेला आहे मंगळ. ओके. मंगळ ग्रह विराजमान आहे. तर तुमची जर तुम्हाला वाटतं मंगळ ग्रह किंवा दक्षिण दिशा काय करते, नेम, फेम, रिलॅक्सेशन, यश, मान आणि कीर्ती तुम्हाला भेटतं ते दक्षिणेमुळे. दक्षिणेला आज कोण कोण आहेत ज्यांना यश, मान, कीर्ती कमी आहे का? मुंबईच्या दक्षिणेला जावा, किती मोठी माणसं आहेत. बरोबर. साऊथ बॉम्बे, साऊथ दिल्ली, दक्षिणेला सगळे श्रीमंत लोकच बसले, रजनीकांत, साऊथचा हिरो. तर यश, मान, कीर्ती त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे नेम, फेम आहे आणि रिलॅक्सेशन पण आहे.
तर जर तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत आणि तुम्हाला हव्यात आणि तुम्हाला ते स्ट्रॉंग करायचे आहेत, तर तुम्ही दक्षिण दिशेसाठी, जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला वाटतं की दक्षिण दिशा अशी आहे, दोष आहे काहीतरी किंवा तुम्हाला असं फील येतं, तर तुम्ही त्यासाठी मसूर डाळचं दान करू शकता. मसूरची डाळ नेम फेमसाठी, नेम फेम रिलॅक्सेशन यश मान कीर्ती, मसूर डाळ. म्हणजे तुम्हाला जर यश एकदम असं फेम टाईप पाहिजे असेल तर तुमची कोणती दिशा सर? दक्षिण दिशा. दक्षिण दिशेमध्ये म्हणजे मंगळ ग्रह असतात. मंगळ ग्रह असतो. हां. तर त्या गोष्टीमुळे तुम्हाला नेम फेम वगैरे येऊ शकतं, पण त्याच्यासाठी तुम्हाला मसूर डाळ जी आहे ती दान करावी लागेल. करायची. बरोबर. तर त्याच्यानंतर आपली येते पश्चिम दिशा. ओके. तर पश्चिम दिशेला शनिग्रह विराजमान आहे आणि शनी इज मनी. ओके. सगळ्यात जास्त जर काही माणसाला कोण देतात तर ती वेज देतात. पश्चिमेची दिशा, पश्चिमेला मॅनिफेस्टेशन, पश्चिमेला इच्छापूर्ती. जगात सगळ्यात जेवढे रिच माणसं आहेत, जेवढे श्रीमंत आहेत, त्यांचा बेडरूम किंवा त्यांचं वेस्ट हे वास्तुदोष बिलकुल नसणार. म्हणजेच काय, तिथे किचन किंवा टॉयलेट नसणार, त्यांचा बेडरूमच असणार किंवा त्यांचं देवघर. पश्चिमेला तर पश्चिमेला शनिग्रह आहेत. शनिग्रह न्यायाचे देवता आहेत आणि शनिग्रहांसाठी तुम्हाला दान करायचं आहे काळे उडीद. काळे उडीद द्यायचे. काळे उडीद द्यायचे. त्याच्याने काय होईल सर? त्याच्याने काय, तुमच्या इच्छापूर्ती, जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरातल्यांच्या कोणत्या इच्छा पूर्ण होत नाही आहेत किंवा तुमच्या वेस्टमध्ये काही दोष आहे, जसं मी म्हणालो किचन आहे आणि टॉयलेट आहे, तर तुम्ही काळे उडीदचं दान करू शकता. ते तुमचं ते बॅलन्स करेल. सर, आणि पश्चिम दिशेला अजून काय काय हवं की ज्यामुळे मी गर्भश्रीमंत होऊ शकतो? पश्चिम दिशेला तुमचं बेडरूम असेल तर बेस्ट. पश्चिम दिशेला जर बेडरूम तुमचं साऊथला असेल तर पश्चिम दिशेला देवारा. पश्चिम दिशेला तुम्ही तुमचं सेविंग्सचं काही ठेवलात तर ते सेविंग्स वाढेल, कमी होणार नाही. किंवा जी काय गोष्ट तुम्हाला जी वाढवायची आहे ती पश्चिमेला ठेवायची. ओके सर. जसं तुम्ही जर बघितलं की जेवढे इच्छापूर्ती मंदिरं आहेत, ठीक आहे, या जगामध्ये इच्छापूर्ती जेवढी मंदिरं आहेत, तर ती त्यांची जी मूर्ती आहे, त्यांची ती पाषाण आहे देवाचं म्हणू शकता तुम्ही किंवा प्रतिमा आहे, तर ती पश्चिमेलाच आहे. जर तुम्ही चतुर्शृंगी मंदिरला गेलात हो तर देवीची जर आपण जेव्हा पाया पडतो ते पश्चिमेलाच आहे. बरोबर आहे. तुम्हाला जर इच्छापूर्ती मंदिर जगातलं माहिती असेल, भारतातलं तिरुपती बालाजींचं, हो तर तेही पश्चिमेला आहे. बरोबर. त्यामुळे पश्चिम दिशा तुम्हाला इच्छा पूर्ण करते. पश्चिम दिशा म्हणजे सर मला आपण पैसे पण पश्चिम दिशेला हे करू शकतो. पैसे ठेवू, पश्चिम दिशेचं खूप महत्व आहे. लवकर तुमचं ठेवू शकता, पश्चिम ठेवू शकता. आणि याच्यासाठी तुम्ही काळे उडीद बोलले, काळे उडीद, हो, काळे उडीद दान करा तुम्ही. त्यामुळे तुमची पश्चिम दिशा अजून स्ट्रॉंग होईल आणि या गोष्टीमुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. एक्झॅक्टली बरोबर आहे. त्याच्या पुढे आपण येतोय वायव्य दिशा. ओके. वायव्य दिशा ही चंद्रग्रहाची आहे. चंद्रग्रह आणि वायव्य दिशा ही सपोर्टची आहे वास्तूमध्ये. बरोबर. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सपोर्ट कोणाचा भेटत नाही आहे, ठीक आहे, किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे कुठल्याच गोष्टीत म्हणजे काही काम करते पण त्याच्यात आउटपुट नाही भेटत आहे, ॲप्रिशिएशन नाही भेटत आहे, सपोर्ट नाही भेटत आहे, तर तुम्हाला चंद्रग्रह तुमचं स्ट्रॉंग करायला हवं किंवा चंद्रग्रहाच्या रेमेडीज करायला हवं. तर चंद्रग्रहाच्या रेमेडीज तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही रोज तुमच्या आईचे, चंद्रग्रह हा आईबरोबर कनेक्टेड आहे, जसं सूर्यग्रह हा आपल्या वडिलांबरोबर कनेक्टेड आहे. तर आईच्या रोज तुम्ही पाय पडून घरातून निघू शकता आणि यथाशक्ती ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी कमीत कमी 4 सोमवार आईला चांदीचं नाणं घेऊन द्यायचं आहे. 4 सोमवार, कमीत कमी 10 ग्रॅमचं. ओके. कमीत कमी 10 ग्रॅमचं 4 सोमवार चांदीचं नाणं घेऊन द्यायचं आपल्या आईला. त्याच्याने काय होईल सर? त्याच्याने तुमचा चंद्रग्रह तुम्हाला सपोर्ट भेटायचा, युनिवर्स म्हणजे ब्रह्मांडातून सपोर्ट भेटायला चालू आहे. तुमची कामं जी डिले होत आहे, जी कामं अडकत आहेत ती लगेच होते. याची दिशा तुम्ही काय बोलता तसं? वायव्य. ठीक आहे, बरोबर. तर सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की काही वेळेस काय होतं, आपण कष्ट करतो, काम करतो, पण आपल्याला सपोर्ट नाही मिळत लोकांचा, आपल्याला घरून सपोर्ट नाही मिळत, आपल्याला मित्रांचा सपोर्ट नाही मिळत, आपल्याला आपल्या स्टाफचा सपोर्ट नाही मिळत, तुम्ही जर बिझनेस करत असाल तर. पण जर तुम्ही तुमच्या आईला 4 सोमवार चांदीचं नाणं दिलं 10 ग्रॅमचं, तर या गोष्टींमध्ये एक इम्प्रूव्हमेंट येऊ शकते. तर 100% तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की हा व्हिडिओ बघितल्यानंतर छोट्या छोट्या रेमेडीज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कमी खर्चच नाही पाहायला गेलं तर तेवढ्या याच्यामध्ये तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सर पुढचे. आणि आईच्या पाया पडणं पण महत्त्वाचं आहे. रोज आईच्या पाया पडणं, ज्यांना सगळीकडनं सपोर्ट पाहिजे
आईचा आशीर्वाद म्हटला जातो, म्हणून सांगितलं जातं स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. बरोबर आहे सर. तर जर तुम्हाला चंद्रग्रह तुमचा मजबूत करायचा, तुम्हाला रोज आईचे आशीर्वाद घेऊन आईच्या पाया पडून निघायचं आहे. एक्झॅक्टली. मग तुमचं आईबरोबर रोज भांडणं होते, आई ओरडते, नंतरचा विषय, पण तुम्हाला कंपल्सरी आईच्या पाया पडून निघायचं चंद्रग्रह. आणि आपण एक ग्रह राहिला की नैऋत्य दिशा, आणि दक्षिणेनंतर जी येते नैऋत्य दिशा ते राहू ग्रह आहे तिकडे. राहू ग्रह. तर राहू काय करतो, इल्युजन आहे. राहू माणसाला भ्रमात ठेवतो की मी भरपूर मोठा आहे, माझ्याकडे सगळं आहे, मला सगळं येतं. बरोबर. आपल्याला भ्रमात ठेवतो आणि ते भ्रम आपल्याला भरपूर नुकसानाकडे नेऊ शकतं. बरोबर आहे. तर तुम्हाला राहू ग्रह किंवा तुम्हाला जर वाटतंय की तुम्हाला काय राहू ग्रह आहे किंवा नैऋत्य दिशा ही पितरांची पण आहे, म्हणून म्हणतात की नैऋत्येला दरवाजा नसावा किंवा नैऋत्येला मोठी बारी नसावी. तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही भ्रमामध्ये आहे किंवा तुमचा राहू ग्रह तुम्हाला स्ट्रॉंग करायचा आहे किंवा तुम्हाला पितृदोष तुमचा कमी करायचा आहे, तर तुम्ही चायपत्ती असते ती दान करू शकता. तर जुन्या काळात तुला जर माहिती असेल, पण गावाला जाताना काय न्यायचो, आपले आई वडील किंवा आजोबा काय न्यायचे, चायपत्ती न्यायचे. ते गावाला आपण जायचं चाय. बरोबर बरोबर. पण चायपत्ती एक काम करायची की माणसाचं राहू मेंटेन ठेवायची, उडून द्यायची त्याला, भ्रमात नाही राहून द्यायची. म्हणजे राहू हा ग्रह असं काम करतो की तुम्ही समजा एक काम करताय, म्हणजे एक जस्ट एक्झाम्पल देतो. समजा आता माझे 10,000 सबस्क्रायबर झाले, तर मला असं वाटायला लागतं की मी आता मिलेनियर व 1 मिलियनवाला झालेलो आहे, मग मी काम करायचं कमी करतो. किंवा एखादा माणूस आहे की जो महिन्याला 1 लाख रुपये कमवतोय, त्याला वाटतं अरे मी तर आता 1 लाखावर पोचलो, आता मी मोठा माणूस बनलो. राहू या गोष्टी तुमच्याकडून करून घेत असतं की तुमच्या तो भ्रम आणतो. बरोबर आहे. तर या गोष्टी जर तुम्हाला कमी करायच्या असतील, या गोष्टी जर तुम्हाला जमिनीवर राहायचं असेल, ते राहू तुम्हाला आकाशात नेतो. जर तुम्हाला जमिनीवर राहायचं असेल तर तुम्ही चहापत्ती जे म्हणतो आपण, चहा पावडर ही दान केली पाहिजे. की राहू असा आहे की तुम्हाला तो रातोरात फेम पण देऊ शकतो, रातोरात तुम्हाला तो खाली पण जमिनीवर पण आणू शकतो, भिकारी पण करू शकतो, बँकरप्ट पण करू शकतो. एक्झॅक्ट. म्हणून तुम्हाला या गोष्टीचं ध्यान देणं फार गरजेचं आहे. हो सर. आता तुम्ही जे सांगितलं आपल्याला दिशावाईज तुम्ही सांगितलं की दान केल्याने काय होतं, पण अशाही काही गोष्टी असतात की आपण आपल्या घरात थोडेफार चेंजेस केले, म्हणजे की छोट्या छोट्या रेमेडीज ज्या म्हणतो की ज्या घरातल्या घरात होतील, तर त्याबद्दल जर डिस्कस करायचं झालं तर तुम्ही काय सांगाल सर? तुम्हाला जर पैशाच्या संदर्भात काही प्रॉब्लेम येतो आहे, तर तुम्ही तुमच्या आग्नेय दिशेला जर किचन असेल तर किचन पूर्णपणे साफ करून रात्री एक कलशमध्ये किंवा एका चांगल्या तांब्यामध्ये, शुद्ध तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं साफ, आणि रात्री सगळं झाल्यानंतर कापूर लावायचं तुमच्या आग्नेय दिशेला, भीमसेनी कापूर. बरं. ह्याने तुमचे कॅशचे जेवढे काही प्रॉब्लेम आहेत, पैसे येण्याचे जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा कॅश लिक्विडिटीचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील. परत तुम्हाला जर वाटतं की तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरात काहीतरी निगेटिव्ह एनर्जीज आहेत किंवा निगेटिव्ह एनर्जी येतात, किंवा काही टाईमनंतर असं वाटतं कोणाला की आम्हाला संध्याकाळ झाली की घरामध्ये एकदम ब्लॅक वाटतं किंवा एकदम डिप्रेस वाटतं, भीती वाटतं, तर संध्याकाळच्या वेळेला घराच्या उंबरट्यावरती किंवा उंबरट्याच्या बाहेर तुम्ही भीमसेनी कापूर लावायचे. त्याची वेळ असेल संध्याकाळची 7:30 ते 7:30. त्याच्यापेक्षा जर ट्राय करा की बेस्ट 6:45 ते 7:15च्या मध्ये डेली तुम्हाला लावायला भेटणार. डेली जेवढं लावाल तेवढं तुम्हाला उत्तम रिझल्ट त्याचे भेटणार, आणि नेगेटिव्ह एनर्जी काय कुठल्या चुकीच्या विचारांची माणसं तुमच्या घरात पोचणारच नाहीत. त्याच्यासाठी भीमसेनी कापूर फार काम करतो. म्हणजे दोन रेमेडी तर झाल्या आपल्या इथं. सगळ्यात पहिली रेमेडी होती की कापूर घ्या, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आग्नेय दिशेला जे आपलं किचन असेल तर तिथं तांब्यात झोपायच्या आधी तांब्यात पाणी घ्या, ते झाकून ठेवा व्यवस्थित, फ्रेश. हां, ते झाकून ठेवा, आणि त्याच्यानंतर एक भीमसेन कापूर तिथं. दुसरी गोष्ट सरांनी सांगितली एंट्रन्सवरती, दरवाजा एंट्रन्सवरती संध्याकाळच्या वेळेला भीमसेनी कापूर 7:45 ते 7:15 मध्ये. त्याचे चमत्कार तुम्हाला लगेच 15 दिवसात कळेल. पैशांसाठी का सर? पैशांसाठी पण आहे, किंवा तुमच्या घरामध्ये चुकीची एनर्जी येते की तुम्हाला जर एनर्जी सांगितली तुमच्यावरती कोणाची करणे बाधा आहे, कोणाचा आणि काय वेगळी नजर बाधा रसकच आहे, तर ती तुमच्याकडे पोहोचणार नाही, ती वॅनिश होणार. ओके. पण जर वाटतंय की तुमच्या घरावर कोणाची निगेटिव्ह नजर आहे, तर तुम्ही घराच्या बाहेर कापूर लावा. संध्याकाळी 6:45 ते 7:15च्या मध्ये निगेटिव्ह एनर्जी तुमच्या इथं चालणार, तुमचं घर पॉझिटिव्ह राहणार, तुमच्या घरात नेहमी लक्ष्मीचं आगमन होणार. हो. आणि तिथे लक्ष्मी आली, जिथे लक्ष्मी विराजमान झाली त्याला आणि कसली कमी आहे. सगळ्या गोष्टी पैशाने सॉल्व्ह होतात. हो, बऱ्यापैकी हो. त्याच्यानंतर तुम्ही आलात की बघा घरोघरी आता ना एक वेगवेगळ्या सुगंधांच्या अगरबत्त्या लावल्या जातात. धूप अगरबत्त्या म्हणतो आपण. धूप अगरबत्त्या म्हणतो. अगरबत्त्या ज्यांच्या अगरबत्त्यांमध्ये बांबू आहेत त्या नाही. तर धुपाचं असं आहे की धूपस्टिक झाले, धूपस्टिक येतात बघा. हो हो हो. धूपस्टिक येतात, धूपकप येतात, कटोरी धूप येतात. बरोबर. किंवा धूपकोन येतात त्रिकोणी असे ट्रायंगलचे. तर ट्राय करा जेवढं होईल तेवढं संध्याकाळचं. जर तुम्हाला धूप घालायला नाही झालं, धूप आपण घालतो
बरोबर. धूप पावडर येतं, धूप येतात, पण आता सगळीकडे पॉसिबल आहे सगळ्यांच्या घरामध्ये धूप घालणं. कुठे कोळसा नसतो, कुठे आणि काय रिझन असतं, तर तुम्ही नॉर्मल कापूर पेटवून किंवा धूप कप लावून तुम्ही धूप घालू शकता घरामध्ये. एवढी काळजी घ्यायची की धूप तुमच्या बाथरूम आणि वॉशरूममध्ये गेला पाहिजे नाही. की धूप जेव्हा तुम्ही घालता घरामध्ये तेव्हा तुम्ही लक्ष्मीला आवाहन करता, आणि वॉशरूम बाथरूम हे राहू आणि केतूच्या जागा आहेत, तर तिकडे नाही गेला पाहिजे. कारण की तुम्ही जर लक्ष्मीचं आवाहन करता, तुम्ही स्वतःही, मला कुठली आपलं पाहुणा आहे किंवा आणि कोणतं म्हणतो ना आपण की देव आपल्या घरात येतो, तर तुम्हाला आवडेल का तो तिकडे हे झालेलं. तर त्याच्यासाठी बाथरूमचे दरवाजे, वॉशरूमचे दरवाजे तुम्हाला बंद करून घ्यायचे आहेत, आणि संध्याकाळचं धूप घालणं इम्पॉर्टंट आहे. रोज संध्याकाळी धूप घातली पाहिजे आपल्या घरामध्ये. जसं हॉल आहे, आपलं बेडरूम आहे, किचन आहे. तो तुमच्या जॉबच्या प्रमोशन्समध्ये तुमची गेलेली कामं, मी तुम्हाला एक्झाम्पल वाईज मी तुम्हाला म्हणजे चॅट्स दाखवू शकतो, नंबर देऊ शकतो, त्यांचा तुम्ही चेक करू शकता. गव्हर्नमेंटमध्ये पण जे आहेत तलाठी, परत तहसीलदार, हे त्यांनी धूप लावल्यानंतर त्यांच्याकडनं जी गावं गेलेली कामं करणं, म्हणजे त्यांच्याकडे गावं असतात काय नेमलेली, ती गेलेली गावं परत आली, हा धुपाचा कामाला आहे. धुपामध्ये जॉबमध्ये इन्क्रीमेंट पाहिजे, जॉबमध्ये प्रमोशन पाहिजे, तर तुम्ही धुपाचा यूज करू शकता. सर अगरबत्ती म्हणत नाही आहात तुम्ही, हे सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात घ्या. धूप स्टिक जी धूप असते, धूप मिळते धूप स्टिक, धूप कोन. ओके. आणि ट्राय करत धूप लावता आलं संध्याकाळी. जर तुम्ही दक्षिण भारतामध्ये गेलात तर तुम्ही एक बघाल तिकडे दरवाजामध्ये नेहमी रांगोळी असते, रांगोळी असते. त्यांच्याकडे संध्याकाळच्या लेडीज धूप करतात, धूप दाखवतात, म्हणून त्यांची घरं बघा नेहमी तुम्हाला असं वाटणार की मंदिरासारखीच आहेत. तुम्ही कधी साऊथ इंडियन जेवढे मित्र असतील किंवा साऊथला ज्यांची घरं असेल ते जावं, तुम्हाला असं वाटणार की मंदिराच्याच घरात आलं आहे. बरोबर. आपण म्हणतो ना घर एक मंदिरासारखं असावं, तुळशीचं पण त्यांचं घरातच असतं, घरातच मध्ये असतं, ते मिडलला ठेवतात. बरोबर. हो, जुन्यापासून चालत आलेलं आहे. तर तुळशीचं पण तेवढंच महत्त्व आहे. तर म्हणून धुपाचं एवढं महत्त्व आहे की धूप घालणं महत्त्वाचं आहे, फक्त त्याचा टायमिंग माहिती पाहिजे. म्हणून दक्षिण भारतामध्ये संध्याकाळचा धूप घातला जातो. हो, म्हणून साऊथ इज आणि साऊथ इज ऑलवेज गुड. आणि असं म्हणतात ना की ज्या घरामध्ये धुपाचा ज्यांना त्रास होतो त्यांना एक तर निगेटिव्ह एनर्जीजनी घेरलेलं आहे, किंवा निगेटिव्ह एनर्जीनी जर त्यांना घेरला नसेल तर ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज तुमच्या वातावरणात आहे ते त्या माणसाथ्रू तुम्हाला बोलतात की लावू नको, मला डिस्टर्ब होत आहे म्हणून. कळत आहे? ज्या तुमच्या सर्वांनी जेव्हा तुम्ही कुठे लावाल पण कोणाच्या घरी, तर काही माणसांना त्रास येईल. बरोबर आहे. किंवा हेल्थचा त्रास वेगळा, ज्यांना खरोखर लंग्सचा प्रॉब्लेम आहे किंवा ब्रिथिंगचा प्रॉब्लेम आहे, हे जे आहे ते वेगळं. पण काही यंग मुलं आहेत जे एकदम फिट अँड फाईन आहेत, ते पण जर बोलत आहेत तर त्यांना समजा त्यांच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी असं नाही म्हणत, पण जे वातावरणात निगेटिव्ह एनर्जी ते त्यांच्या थ्रू म्हणजे तुम्हाला चांगलं काम होताना ते अडथळा घालणार. हो, तर धूप घालणं एवढा महत्त्वाचं आहे. जसे रांगोळी काढणं दारामध्ये, प्लस तुमचं. आणि एक सांगू शकतो, आग्नेय दिशेला किचन नसेल तर जर तुम्हाला एक्झॅक्ट आग्नेय दिशा माहिती असेल तर तिकडे तुम्ही निरांजन लावणं गरजेचं आहे संध्याकाळचं अर्धा एक तासासाठी तरी. ओके, निरंजन. हां, तुमचं एंट्रन्स साफ ठेवणं, एंट्रन्सवर रांगोळी काढणं, संध्याकाळचं मी जसं म्हणालो धूप घालणं, किंवा डेली यूजमध्ये तुम्ही जर धूप स्टिक, धूप कप यूज करताय तर त्याचे तुम्हाला चमत्कार दिसतीलच परमेश्वरी कृपेने. हे तुम्हाला सतत 90 दिवसापर्यंत तरी करायचं आहे. या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या सर, या कंपल्सरी तुम्हाला 90 दिवस करायचे. कारण की आपण म्हणतो ना की एका दिवसात रूप येत नाही, तूप खाऊन एका दिवसात रूप येत नाही आपण. बरोबर. तर काही गोष्टींसाठी एक पिरियड असते, कन्सिस्टन्सी असते, त्याच्यानंतरच तुम्हाला रिझल्ट भेटणार. बरोबर सर. असं सर, या ज्या रेमेडीज तुम्ही सांगितल्या आता की समजा 100 ग्रॅम आपण काळे उडीद द्यायचे किंवा चहा पत्ता द्यायचा, हे सगळं, तर हे किती दिवस दिलं पाहिजे कंटिन्यू? कमीत कमी 43 दिवस तुम्हाला द्यायचे. ओके. 43 दिवसानंतर तुमच्या मनाला वाटलं तर द्या, नाही तर बंद करा. पण 43 दिवस तुम्हाला द्यायचंच आहे आणि तुम्हाला रिझल्ट हमखास भेटणारच. 100%. तर तुम्हाला माहिती पाहिजे जे मी सांगितल्या दिशा, त्या दिशा ज्या त्याची विशेषता आहे, ज्या त्याचे ॲट्रिब्यूट आहेत ते तुमच्यामध्ये कमी आहे का? जसं जॉब झालं, बिझनेस झालं, आणि काय झालं, फेम झालं, नेम झालं, कनेक्शन झालं, सोशल कनेक्शन झाले, तुमचं वेस्टची इच्छाशक्ती जी काय असेल काय पूर्ण होत नाही आहे, किंवा किचन कॅश लिक्विडिटीची प्रॉब्लेम आहे, तुमचं साऊथ आहे, तुमचं राहू डिस्टर्ब आहे, तुम्ही इलेजनमध्ये आहात की माझ्याकडे भरपूर काय आणि मग कामं होत नाही, मग फायनान्शियल इंडिपेंडन्स आपण नसतो. तर या गोष्टीसाठी जे जे तुम्हाला वाटतं त्यानुसार तुम्ही त्या रेमेडीज यूज करायच्यात. कमीत कमी मिनिमम त्याचं वेट आहे 100 ग्रॅम. मिनिमम डेज किती करायचं? 43 डेज. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा बंदी करू शकता. मिनिमम 43 डेज तुम्हाला करायचे त्याचे रिझल्ट भेटण्यासाठी. बरोबर आहे सर. ह्या गोष्टी आहेत. तर जसं आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की आता हे रेमेडीवर येऊ आपण.
जसं रेमेडी झालं, बेपसेनी कापूर झालं, धूप झालं. सर आता तुम्ही इतक्या ठिकाणी जातात आणि म्हणजे वास्तू कन्सल्ट करतात तुम्ही लोकांच्या, तर तुम्ही भरपूर रिच लोकांकडे पण जाऊन आलेले आतापर्यंत आणि तुम्ही बघितले त्यांचे घरं, तर तुमचा अनुभव काय सांगतो की या गोष्टी त्यांच्या तिथं असल्यामुळे त्यांच्या घरात आज पैसा आहे किंवा ते गर्भश्रीमंत आहे? पहिली गोष्ट त्यांची एंट्रन्स जी असते ती ऑलमोस्ट राजाचीच असते. E3 E4 पूर्वेला त्यांची एंट्रीज असते. पूर्वेला त्यांची एंट्रीज असते. त्यांचं किचन आग्नेयालाच असतं, परफेक्ट आग्नेयाला किचन असतं त्यांचं बाय डिफॉल्ट. त्यांची बेडरूम साऊथ किंवा वेस्टला असते, की जसं मी सांगितलं दक्षिण पश्चिमेला, ठीक आहे. आणि त्यांचा कॅशबॉक्स बरोबर नॉर्थलाच असतो. ओके. आणि त्यांच्या घरातले कलर्स, त्यांच्या घरात पंचतत्वांचं बॅलन्स, त्यांच्या घरात व्हेंटिलेशन, त्यांच्या घरात विंडोज बाऱ्या ह्या बरोबर जिकडे हवे तिथेच असेल. जर फॉर एक्झाम्पल पूर्वेला जसं आपण म्हणतो ना की व्हेंटिलेशन कसं असावं घराचं, जर तू बघितलं की सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा तो काही काळानंतर म्हणजे 12 वाजता एक आग्नेय दिशेपर्यंत येतो, 3 वाजेपर्यंत दक्षिण दिशेला येतो, 3च्या पुढे तू जाशील 5-5:30पर्यंत पश्चिमेला येतो, बरोबर, परत नंतर उत्तरेला येतो. तर कसं सकाळचं म्हणून म्हणतात ना पूर्वेला आणि उत्तरेला जास्त व्हेंटिलेशन असावं, दक्षिणला आणि पश्चिमेला नको. कारण की तू घराच्या दक्षिण भागेला पण गेला, जर आता पण आपण बसलो तुझ्या घराच्या दक्षिण बाजूला तू गेला तर तिथून तुला ऊन येत राहणार, सर गरम होणार, तिथे तुला नेहमी गरम वाटणार. बरोबर. आता आपण जी बसलो ही बाजू पण दक्षिणच आहे या घरात, हो, इथे गरम वाटतं बघ, हीट फील होणार. तू जर उत्तर बाजूला गेलास तर उत्तरेला तुला थंड वाटणार. ओके. पूर्वेला गेलास तर मिड वाटणार, पॉझिटिव्ह वाटणार, ना थंड ना गरम. पश्चिमेला गेलास तर संध्याकाळच्या टायमाला अजून गरम वाटणार. हो. तर दिशेंचं व्हेंटिलेशन आणि हे सगळं फार मॅटर करतं. त्याच्यासाठी व्हेंटिलेशनचं पण असं आहे की म्हणून म्हणतं की पूर्वेला आणि उत्तरेला व्हेंटिलेशन जास्त असावं, बाऱ्या जास्त असावं किंवा दरवाजा, आणि दक्षिणेला आणि पश्चिमेला कमी असावं. सगळ्यात कमी दक्षिणेला असेल, कारण की दक्षिणेचं ऊन जे आहे ते शरीरासाठी चांगलं नाही, आपल्या चांगलं नाही दक्षिणेचं. हां, जसं आपण म्हणतो ना सकाळचं कोवळवून घ्यावं, आपले पूर्व सांगतात सकाळ नाही जो सकाळचं किंवा आपले पूर्व सांगतात की सकाळचं ऊन घरात यावं म्हणून पूर्वेला दरवाजा असायचा. बघ गावाला आपले ॲन्सेस्टर आपले जुनी माणसं सांगायचे, आजोबा आजी, की पूर्वेला दरवाजा असावा, उत्तरेला असावा, कारण की पूर्वेला तुला हे येतं आणि उत्तरेला तुझ्याकडे लक्ष्मी येते. बरोबर आहे. तर बिझनेसमॅनचे जास्त जेवढे श्रीमंत म्हणजे बिझनेसमॅन आहे त्यांचे तुम्हाला दरवाजे उत्तरेला दिसणार. जे बिझनेसमॅन आहे त्यांचे जे एंट्रन्सचा दरवाजा असतो तो उत्तरेला असतो. बरोबर. आणि राजा जे असतात त्यांचं पूर्वेला असतं, म्हणजे राजाचे सारखी लीडर फिगर त्यांचं हां, किंवा आणि पॉलिटिशियन्स पण असतात राजकारण, त्यांचं पण पूर्वेलाच दरवाजा असतो, कारण की तो सोशल कनेक्शनला काम करतो. तर कुठलाही तुम्ही जाल जर पॉलिटिशियनकडे त्यांची पूर्व, उत्तर, दक्षिण आणि पश्चिम ही बरोबर बॅलन्स केलीच असणार. की त्यांच्या लाईफमध्ये जर काय प्रॉब्लेम येतोय किंवा जर काय होतं आहे तर त्यांनी त्या टायमामध्ये काय ना काय वास्तूमध्ये चेंजेस केलेले आहेत, काहीतरी अपग्रेड केलेले आहे, किंवा त्यांनी काहीतरी चुकीचं ठेवलं आहे. जसं मी तुम्हाला अमिताभ बच्चनजींचं मागे उदाहरण दिलं तसं. सर आता आपण जेव्हा रेमेडीचा विचार करतो तर तुम्ही भरपूर रेमेडीज दिला. तुम्ही दानाबद्दल सांगितलं, त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की जर कापूर, धूप या गोष्टींबद्दल सांगितलं. तर सर मला एक गोष्ट विचारायची आहे की घरामध्ये जे आपण पडदे घेतो तर पडद्यांचे कलर कसे डिपेंड करतात, आणि त्या गोष्टींबद्दल जर सांगायचं झालं की त्या म्हणजे ॲज अ रेमेडीज आहे ना ती पण. बरं, समजा माझं घर होऊन गेलेलं आहे पण मग एखाद्या दिशेला चुकून काहीतरी म्हणजे चुकलेलं आहे एखादं, तर तिथे त्या कलरचा पडदा लावून माझं ते सॉल्व होऊन जाईल, असं तुम्ही सांगा ना सर. तर घरामध्ये वास्तूमध्ये आपण पहिले बघतो ते पंचतत्वांचं बॅलन्स. तर आपण दिशेवाईज बघितलं तर उत्तर वायव्य, उत्तर, उत्तर ईशान्य आणि ईशान्य या जलतत्वाच्या दिशा आहेत. जलतत्व एक जलतत्वाचं म्हणजे जल म्हणजे पाणी. वॉटर कलर तुला एक तर ब्लू किंवा ब्लॅक. बरोबर. तर ब्लॅकसाठी आपण जात नाही. ब्लॅक काही गोष्टी ब्लॅक नसलेल्या बऱ्या किंवा ब्लॅक अवॉइड करतात, कोणाकोणाकडे नाही चालत. तर ब्लू शेडमध्ये जेवढे येतात ते पडदे किंवा ब्लू शेडमध्ये काही गोष्टी येतात त्या तुम्ही उत्तर साईडला यूज करू शकतात. ब्ल्यू फॉर उत्तर दिशा. बरोबर. निळा कलर जो आहे डार्क निळा, जो सर तुमचा कुर्ता आहे किंवा आपला पडदा आहे, लाईट पण चालेल. लाईट पण, पाण्याचा कलर जसा असतो ब्लू लाईट तसाही चालेल, डार्कच असा नाही. तर उत्तरेला जर ते लावलं तर त्याच्याने बेनिफिट काय होईल सर? बेनिफिट होईल की तुमची उत्तर बाजू बॅलन्स राहील. उत्तर दिशा बॅलन्स राहील. तुमच्या उत्तरेला बारी असेल, उत्तरेला दरवाजा असेल किंवा उत्तरेला असं काय ओपनिंग असेल तर तिथे तुम्ही जर कर्टन द्यायचं आहे तर तुम्ही हे देऊ शकता, किंवा तुम्ही ब्लू कलरचा काही एलिमेंट तिकडे यूज करू शकता. तिकडे फक्त तुम्हाला जो यूज नाही करायचा आहे तो म्हणजे व्हाईट कलर
आणि येलो कलर. हे नको का उत्तरेला? नाही. ओके सर, बेनिफिट काय होतील आणि असे पैशाच्या बाबतीत? पैशाच्या बाबतीत पण तुम्हाला भरपूर बेनिफिट. उत्तराला तुमच्या सेल्स असेल, तुमचं जर फ्रँचायझी बिझनेस असेल, तुमच्याकडे काही इन्कम असेल तर ते वाढतच राहणार. वाढत सर. पुढची दिशा? तुमच्याकडे फ्लो वाढणार, कॅश फ्लो वाढणार. बरोबर. पुढची दिशा आपण बघितलं तर पूर्व ईशान्य, पूर्व आग्नेय ही वायू तत्वाची दिशा, हवेची दिशा. याचा कलर आहे ग्रीन. ओके. तर जर तुमचं ईस्टमध्ये काही असेल तर तिथे तुम्ही ग्रीन बोलतात ना, ग्रीन प्लांट्स बरोबर, किंवा ग्रीन कर्टन्स. जसं कर्टन्सचं विचारलं तर ग्रीन कर्टन्स यूज कर. ग्रीनचे कुठलेही शेड यूज करू शकतो पूर्वेला. बरोबर. तिथून आपण जातोय आग्नेयाला. दक्षिण, आग्नेय आणि दक्षिण. ओके. ही दिशा आहे अग्नीची. अग्नीचा कलर काय? लाल. तर ह्या एवढ्याच दिशात रेड किंवा लाईट रेड, लाईट शेड, पिंकिश, बरोबर, मरून, म्हणजे रेडचे जेवढे कलर्स येतात, रेडची जी फॅमिली येते तुम्ही ते इथे यूज करू शकता. दक्षिण आणि दक्षिण, आग्नेय, दक्षिण आग्नेय आणि दक्षिण. ओके सर. यस. त्याच्या पुढे येतं आपण दक्षिण नैऋत्य आणि नैऋत्य. ओके. तर दक्षिण नैऋत्य आणि नैऋत्य ही पृथ्वी तत्वाची दिशा आहे. पृथ्वी तत्वाचा कलर आहे, पृथ्वी तत्वाचा कलर आहे पिवळा. बरोबर. स्टेबिलिटीचा कलर आहे. आणि नैऋत्य जागा स्टेबिलिटी, ज्यांच्याकडे स्टेबिलिटी नाही, हेल्थ स्टेबिलिटी नाही, फायनान्शियल स्टेबिलिटी नाही, मेंटल स्टेबिलिटी नाही, रिलेशन स्टेबिलिटी नाही. बरोबर. हेल्थ, वेल्थ, रिलेशन स्टेबिलिटी जर तुम्हाला हवे तर तुमचं पृथ्वी तत्व बॅलन्स पाहिजे. करेक्ट. तिकडे जर तुम्ही चुकीचे कलर्स काही टाकलास, फॉर एक्झाम्पल ब्लू टाकला आणि ग्रीन टाकला, तर तुम्हाला ब्लॅक टाकला तर तुम्हाला कंपल्सरी त्याचा रिझल्ट भोगावा लागणार. हो. तर तिकडे तुम्ही येल्लो कलरचं कुठल्याही गोष्टी यूज करू शकता. बरोबर. ठीक आहे. जर तुमचा दक्षिण नैऋत्याला जर डस्टबिन आहे तर तो डस्टबिन येल्लो यूज केलं तर बेस्ट. बरोबर आहे. तुमच्या आणि काही एंट्री येतात किंवा आणि काही येत आहेत तर तिथे येल्लो कलरचं काही यूज केलेलं बेस्ट. ओके. त्याच्या पुढे आपण येतोय पश्चिम. पश्चिमेला तुम्ही आकाश तत्व म्हणू शकता. पश्चिमेला तुम्ही सफेद कलर, व्हाईट कलर यूज करू शकता. पश्चिमेला तुम्ही ब्लू कलर यूज करू शकता. ओके. पश्चिम दिशेसाठी ब्ल्यू आणि व्हाईट कलर. ब्लू आणि त्याच्याने बेनिफिट्स काय आहेत? ब्लू कलर का तर पश्चिम दिशे, ब्लू कलर का तर पश्चिम दिशेचा मित्र तत्व आहेत ना, प्रत्येक 5 तत्वाचे मित्र आहेत आणि शत्रू आहेत. बरोबर. जसं तुम्हाला जर मी याचं सांगायला गेलो पाण्याचं, तर पाण्याचं झाड आहे म्हणजे हिरवा वायू तत्व आहे आणि आकाश तत्व आहे. कारण की ह्यांच्यामध्ये काय आहे, जसं तुम्हाला सांग जलतत्व, वायुतत्व, अग्नितत्व. तर अग्नी आणि पाणी कधी दोस्ती होऊ शकते नाही. त्याच्यामध्ये कोण आहे? वायू आहे. मग वायू मॅनेज करतो. म्हणजेच काय, जेव्हा आपण पाणी घालतो झाडाला, पृथ्वी तत्वामध्ये पाणी घालतो ते वाढतं. झाडाला आग पेटवण्यासाठी आपण लाकडाचं काम करतो. बरोबर. म्हणजे पाण्यापासून झाड, वायुतत्व झालं, जलापासून वायू, वायूपासून अग्नी झाली. अग्नी जेव्हा बर्न होते ते राख होते, ती कशीच जाते पृथ्वीमध्ये. त्याच्या पुढे पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्वामध्ये जे काय वेव्स निघतात, आपण जसं बोलतो ना की स्टीम निघते, वाफा निघतात आणि त्याचे ढग होतात आणि ढगातून पाऊस पडतो. बरोबर. तो आकाश तत्व. हे असं कॅल्क्युलेशन आहे 5 तत्वांचं. बरोबर आहे. तर आपण आता आकाश तत्वावरती होतो. आकाश तत्वावरती तुझी जे काही इच्छापूर्ती आहे ते तू ठेवू शकतोस. इच्छा. सफेद कलर वापरू शकतो, ब्लू कलर वापरू शकतो. पश्चिमेचं सांगितलं. पश्चिमेचं जसं नैऋत्य पश्चिम आणि वायव्य या ठिकाणी तू व्हाईट कलर्स यूज करू शकतोस आणि ब्लू कलर, लाईट ब्लू, एकदम लाईट ब्लू करू शकतोस. परत पश्चिमेची आणि एक आहे की पश्चिमेला तुला जे काही गोष्ट हवी आहे ती तू तिथे मॅनिफेस्ट करू शकतोस. तुझं सेविंगसाठी तिथे ठेवू शकतो. पश्चिम आणि नैऋत्य पश्चिम ह्या दोन. जर तुला नैऋत्य पश्चिम काढता येतं तर पश्चिमेला ठेवून दिला तरी बेस्ट. पश्चिमेला अभ्यास करायला लहान मुलांना बसवलं तरी बेस्ट. ओके सर. तर हे कर्टन्सचे कलर झाले, जसे या पंचतत्वाचे कलर आहेत त्यानुसार आपण हे कलर सगळे कलर बघितले. तर मित्रांनो, या पॉडकास्टमध्ये आपण खूप डिटेलमध्ये पाहिलं आहे की छोट्या छोट्या रेमेडीज करून तुमच्या घरामध्ये तुम्ही विदाऊट इन्व्हेस्टमेंट, विदाऊट जास्त पैसा खर्च करता तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतात. बट स्टील इफ यू वॉन्ट टू कन्सल्ट विथ द सर, तुम्हाला जर पूर्ण तुमच्या घराचा प्लॅन करून घ्यायचा आहे वास्तूसाठी, यू कॅन कॉल सर. सर तुमचा नंबर तुम्ही. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8928454712. आपण वास्तू कन्सल्ट करतो किंवा वास्तू कन्सल्टिंग असंच नाही की फ्लॅट सिलेक्शन, प्लॉट सिलेक्शनसाठी तुम्हाला नवीन बंगलोही बांधायचं आहे, तुम्हाला रिसॉर्ट बांधायचं आहे, तुमचा काय रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे तो स्टार्ट करायचा आहे, त्याच्यासाठी पण आपण वास्तूचं काम करतो. वास्तूनुसार तुम्हाला पूर्ण डिझाईनमध्ये तुमची हेल्प करतो. तुमचे आर्किटेक्ट असतील तरी मी त्यांना गायडन्स करून वास्तूचं मी पूर्ण रेफरन्स किंवा वास्तूचं पूर्ण कन्सल्टिंग करतो. तुम्हाला जर माझ्याकडून प्लॅन पाहिजे असेल तर आमची टीम पण प्लॅन देते, तुम्हाला प्लॅन्स देते. सर तिथे स्वतः व्हिजिटला येतात, त्यांची पूर्ण टीम असते त्यांच्यासोबत. सर धन्यवाद. थँक्यू. जय सियाराम. जय श्रीराम.